नमस्कार, अशा लाईफस्टाईलमध्ये तुमचं अगदी मनापासून सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत रक्षाबंधन स्पेशल एकदम सोप्या पद्धतीने घरगुती साहित्यामध्ये केशर पेढा। तर सगळ्यांना रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा। आज आपण रक्षाबंधन स्पेशल केशर पेढा घरच्या घरीच बनवणार आहोत। फक्त 15 मिनिटांमध्ये हा पेढा तयार होतो। महागडे विकतचे पेढे आणण्यापेक्षा अशा पद्धतीने तुम्ही 15 मिनिटांमध्ये पेढा हा बनवू शकता। चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया। व्हिडिओ पूर्ण नक्की बघा। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। माझ्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा। शेजारी बेल आयकॉनचं बटन आहे ते क्लिक करा, म्हणजे मी अपलोड केलेले व्हिडिओ तुम्हाला लगेच बघायला भेटतील। तर 15 मिनिटांमध्ये अगदी आपण केशर पेढा जसा विकतचा आणतो त्याच पद्धतीने बनवलेला आहे। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। आणि हा पेढा बनवायला देखील खूप सोपा आहे। तर इथे मी एक कढई घेतली। कढईमध्ये आपण सुरुवातीला 2 चमचे तूप घालून घेतलं। तर फक्त 2 चमचे तूप आपण इथे वापरणार आहोत। तर संपूर्ण कढईला अशा पद्धतीने तूप आपल्याला चोळून घ्यायचे, म्हणजे आपण याच्यामध्ये जे मिश्रण घालणार आहोत ते कढईला अजिबात चिकटत नाही। तर बघा अशा पद्धतीने तूप चोळून घेतल्यानंतर आता याच्यामध्ये मी मिल्क पावडर घेतलेली आहे। तर 2 कप इथे मी मिल्क पावडर घेतली। याची मस्त असे आपण केशर पेढे बनवणार आहोत। खूप छान हे पेढे तयार होतात, बनवायला देखील खूप सोपे आहे। आता त्याच कपाने इथे मी पाव कप साखर घेतलेली आहे। 1 कप मी दूध घेतलेलं आहे। दूध तापवून घेतलं आणि हे थंड झालेलं दूध आहे। तर याच्यामधून आपण एक 5 ते 6 चमचे दूध तसं शिल्लक ठेवलं। इथे मी एक डब्यामध्ये केशर काड्या घेतल्या आणि शिल्लक ठेवलेलं दूध गरम करून घेतलं। अशा पद्धतीने गरम दूध केशर काड्यांमध्ये घालायचं, म्हणजे खूप छान असा कलर येतो। तर आता हे आपण साईडला ठेवूया। छान असा कलर येऊपर्यंत तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊ। आता हे मिश्रण आपल्याला व्यवस्थित असं एकत्र करून घ्यायचं आहे। असं केल्याने काय होतं की याच्यामध्ये अजिबात गाठी होत नाही। आपण जर हे डायरेक्ट गॅसवरती जर ठेवलं, गॅस सुरू केला तर मिल्क पावडरच्या लगेच गाठी होतात आणि ते मोडायला आपल्याला जास्त वेळ लागू शकतो। त्याच्यामुळे अगोदर असं मिश्रण आपण हलवून घेऊया, एकत्र करून घेऊ, संपूर्ण गाठी मोडून घेऊ आणि नंतर गॅसवरती कढई ठेवू। हे शिजवण्यासाठी आपल्याला अजिबात जास्त वेळ लागत नाही। खूप सोप्या पद्धतीने झटपट तयार होतात हे पेढे। अगदी आपण 15 मिनिटांमध्ये किलोभर पेढे बनवू शकतो। तर बघा आता अशा पद्धतीने मी अगोदर हे मिश्रण चांगलं एकजीव करून घेतलं। याच्यामधले संपूर्ण गाठी ज्या आहेत त्या मोडून घेतलेल्या आहेत। तर बघा याच्यामध्ये आता एकही गाठ राहिली नाही। ही कढई जर आपण अगोदरच गॅसवरती जर ठेवली असती तर याच्यामध्ये लगेच गाठी व्हायला सुरुवात झाली असती। आता मी कढई ठेवलेली आहे गॅसवरती, गॅस कमी केलेला आहे। आता आपण अगदी हलक्या हाताने अशा पद्धतीने फक्त हे ढवळत राहायचे। आता याच्यामध्ये अजिबातही कुठेही गाठी नाहीत, फक्त हलक्या हाताने आपल्याला हे एकसारखं तळापासून हे मिश्रण अशा पद्धतीने चमचा किंवा उलटणीने ढवळत राहायचे, म्हणजे एखादी कढईला चिकटत नाही। कारण की हे आटवून घेण्यासाठी आपल्याला अजिबात जास्त वेळ लागत नाही। फक्त 3 ते 4 मिनिटांमध्ये हे मिश्रण लगेच घट्टसर होतं। तर बघा मी अशा पद्धतीने आपल्याला हे सतत हलवत राहायचे। गॅस कमीच ठेवायचा आहे, कमी गॅसवरतीच फक्त 4 मिनिटांमध्ये लगेच घट्टसर होतं। आणि आता तुम्ही बघू शकता हे घट्टसर व्हायला सुरुवात झालेली आहे। अशा पद्धतीने तळापासून हलवून घ्या, म्हणजे हे अजिबात कढईला चिकटणार नाही। कढईला चिकटल्यानंतर याची चव बदलू शकते। तर सतत हलवत राहू आणि अगदी घट्टसर याचा गोळा तयार होईपर्यंत आपण शिजवून घेऊया। विकतचे महागडे पेढे आणण्यापेक्षा अशा पद्धतीने आपण घरीच 15 मिनिटांमध्ये केशर पेढा बनवलेला आहे आणि तो देखील एकदम सोप्या पद्धतीने तुम्ही 15 मिनिटांमध्ये खूप सारे पेढे बनवू शकता। रक्षाबंधन आहे तर रक्षाबंधनसाठी अशा पद्धतीने घरचे पेढे नक्की बनवून न्या। तर बघा मिश्रण घट्टसर झाल्यानंतर 2-2.5 मिनिटे इथे झालेले आहेत। लगेच मिश्रण घट्ट झालं। आता याच्यामध्ये आपण केशरचं दूध घालून घेतलं। अशा पद्धतीने गरम दुधामध्ये जर आपण केशर ठेवलं तर छान असा रंग येतो। त्याच्यासाठी आपण केशर असं गरम पाण्यामध्ये ठेवलं होतं, तुम्ही डायरेक्ट सुद्धा घालू शकता। तर बघा आता हे एकत्र करून घेऊया आणि अजून 1 मिनिटभर आता हे कमी गॅसवरती छान असं शिजवून घेऊ। 2 कप मिल्क पावडर घेतली, त्याच्यासाठी आपण 1 कप इथे दूध घेतलं आणि पाव कप आपण साखर घेतली। तर बघा मिश्रण आपला घट्टसर व्हायला सुरुवात झालेली आहे। अजून थोडंसं आपण अर्धा मिनिट हे घट्टसर करून घेऊया। साईडला कढईला चिकटलेलं जे आहे ते असं व्यवस्थित असं काढून घ्यायचे। तर बघा अशा पद्धतीने कढईला सुद्धा अजिबात मिश्रण आपलं राहिलेलं नाही, कारण की आपण व्यवस्थित असं तूप चोळून घेतलं होतं कढईला अगोदर। अशा पद्धतीने मिश्रण घट्टसर आपल्याला करून घ्यायचं। तर बघा आता हे अजिबात कढईला चिकटत नाही। अशा पद्धतीने याचा एक गोळा तयार झालेला आहे। अशा पद्धतीने आपल्याला हे शिजवून घ्यायचे। आता हे छानपैकी मिश्रण आपलं घट्टसर झालेलं आहे पेढे बनवण्यासाठी। तर आपण आता गॅस बंद करूया। हे व्यवस्थित असं तयार झालेलं आहे। एक ताटामध्ये आपण आता हे मिश्रण काढून घेऊया। मस्त कलर आलेला आहे आणि खूप छान असं आपलं हे व्यवस्थित असं शिजवून झालेलं आहे। आता हे आपल्याला थंड करून घ्यायचे। फक्त 4 मिनिटांमध्ये हे मिश्रण आपलं इथे शिजवून तयार रेडी झालेलं आहे पेढे बनवण्यासाठी।
आपल्याला अजिबात जास्त वेळ लागत नाही शिजवून घेण्यासाठी, खूप पटकन तयार होतं. तर बघा आता हे झाल्यानंतर आपण थोडंसं हे थंड करून घेऊ. आता हे व्यवस्थित असं मिश्रण पेढे बनवण्यासाठी थंड झालेलं आहे. इथे मी 7 ते 8 विलायच्या घेतल्या आणि खलबत्त्यामध्ये अशा पद्धतीने ठेचून घेतल्या. तुम्ही पावडरसुद्धा घालू शकता. आता हे घालून घेतल्यानंतर आपण एकत्र करून घेऊ. हाताला अगदी थोडंसं मी तूप सोडून घेतलं. आता विलायची पावडर आपण या मिश्रणामध्ये चांगली एकत्र करून घेऊया, म्हणजे छान असा पेढे आपले सुवासिक बनतात. विलायची पावडर टाकल्यानंतर खूप छान असा चवदार हा पेढा लागतो आणि टेस्टसुद्धा खूप छान येते. खूप छान असा विलायची पावडरचा याच्यामध्ये स्वाद येतो. तर बघा आता हे मी एकत्र करून घेतलंय. आता हे पेढे बनवण्यासाठी लगेच रेडी झालेलं आहे. चमचा घेतला. चमच्याच्या साहाय्याने आपण थोडं थोडं असं करत मिश्रण घेऊ आणि मस्त असा पेढा बनवून घेऊ. आता हवे त्या आकारामध्ये तुम्ही पेढा बनवू शकता. तुम्हाला जर गोल पेढे बनवायचे असले तर तुम्ही गोलसुद्धा बनवू शकता. लहान मोठे जसे पेढे हवे तशा आकारामध्ये पेढे आपण बनवू शकतो. आणि मस्त मिश्रण तयार झालेलं आहे. हाताला अजिबातही कुठेही चिकटत नाही. तर बघा अशा पद्धतीचा इथे मी पेढा बनवून घेणार आहे. तुम्हाला जर याच्यापेक्षा छोटा बनवायचा असेल किंवा थोडासा मोठा बनवायचा असेल तरी काही हरकत नाही. आपण मध्यम साईजचा पेढा इथे बनवून घेतला. आता इथे मी पिस्त्याचे बारीक असे तुकडे करून घेतलेले आहेत. तर ते आपण असे मध्यभागी लावूया आणि एक केसरचा धागा जो आहे तो साईडनं लावूया. खूप छान असा हा पेढा तयार झालेला आहे. बघा मी अशा पद्धतीने बनवून घेतलाय. खूप सुंदर असा पेढा तयार झालेला आहे. रंगसुद्धा खूप छान आलेला आहे आणि मस्त असा पेढा तयार झालाय. आता आपण या पद्धतीने संपूर्ण पेढे बनवून घेऊया. अशा पद्धतीने पेढे बनवा. शुद्ध पेढे घरी तुम्ही बनवलेले रक्षाबंधनला अशा पद्धतीने नक्की घेऊन जा. तर बघा आता इथे मी छोट्या ताटामध्ये हा पेढा काढून घेतलाय. मस्त असा पेढा झालेला आहे. खूप छान असा कलर देखील आलेला आहे. आता ह्याच पद्धतीने आपण राहिलेले पेढे देखील बनवून घेऊ. अगदी 15 मिनिटांमध्ये आपण केशर पेढा बनवू शकतो. ते देखील आपण फक्त 3 साहित्यामध्ये बनवलेलं आहे आणि फक्त 15 मिनिटं लागलेत आपल्याला हे बनवून घेण्यासाठी. आता दुसरा पेढा देखील मी याच पद्धतीने बनवून घेते. थोडंसं हाताला तूप चोळून घेतलं की एकदाच तूप चोळून घ्यायचं. सारखं सारखं तूप चोळायची सुद्धा गरज पडत नाही. थोडंसं तूप चोळून घेतलं की मस्त असा एकसारखा अगदी चमकदार असा हा पेढा तयार झालेला आहे. तर दुसरा पेढा देखील मी ह्याच पद्धतीने बनवून घेतला. आपण विकतचे आणतो त्याच्यापेक्षा भारी असे आपले हे पेढे तयार होतात घरी जर अशा पद्धतीने बनवले तर. बघा ह्या पद्धतीने मी संपूर्ण पेढे इथे बनवून घेतले. मस्त असे पेढे आपले इथे तयार झालेले आहेत. तर 2 कप आपण मिल्क पावडर घेतली. त्याच्यापासून आपले 17 ते 18 पेढे अशा पद्धतीचे मध्यम साईजचे बनवून झालेले आहेत. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही छोट्या आकारात सुद्धा पेढे बनवू शकता. खूप छान असा कलर आलेला आहे. मस्त केशर पेढे आपले झालेले आहे. आता तुमच्याकडे जर केशर नसेल, तुम्हाला केशर जर घालायचं नसेल तर विलायची पेढा सुद्धा तुम्ही बनवू शकता. सेम ह्याच पद्धतीने बनवायचं. फक्त केशर तुम्ही याच्यापैकी स्किप करू शकता आणि विलायची पावडर घालू शकता. ते पेढे सुद्धा खूप छान लागतात. पण केशर घातल्यानंतर दिसायलाही खूप छान दिसतात आणि अगदी चवदार असे केशर पेढे आपले तयार होतात. आणि हे पेढे आपण फक्त 15 मिनिटांमध्ये तयार केलेले आहेत. फक्त 3 साहित्य घालून मस्त असे चवदार हे पेढे आपले तयार झालेले आहेत. तर विकतचे महागडे पेढे आणण्यापेक्षा अशा पद्धतीने तुम्ही घरीच पेढे नक्की बनवा. बनवायलाही खूप सोपे आहे. झटपट तयार होतात. अजिबात आपल्याला जास्त वेळ लागत नाही आणि मेहनतही नाही. एकदम सोप्या पद्धतीने आपले हे पेढे तयार झालेले आहेत. तर तुम्ही बघू शकता आहे की नाही, विकतच्यापेक्षा भारी पेढे आपले इथे तयार झालेले. तर बघा अशा पद्धतीने पेढे तुम्ही देखील नक्की बनवून बघा. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये जरूर सांगा आणि अशा पद्धतीने केशर पेढा घरी नक्की बनवून बघा. तर मी तुम्हाला फोडून सुद्धा दाखवते. हा पेढा अगदी मस्त असा तयार झालेला आहे आणि अजिबातही टाळ्याला पेढा हा आपला चिकटत नाही. खूप छान असा स्वादिष्ट पेढा तयार झाला. तर ह्या पद्धतीने पेढे नक्की बनवून बघा. व्हिडिओ बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद.